ज्ञानदीप लावू जगी। एक पाहतसा एकाचे दहने, साबद त्यागुनी कारे नभा। मारा हाक देवा भयाट्टहासी, जब काळायसे झाले नाही। मरणाची तव गाठोडी पदरे, जिने तोची वरी माप भरे। मारा हाक देवा भयाट्टहासी, जब काळायसे झाले नाही। तुका मने धिग वाहती मार्ग, अंगाले मग हलोनी दे। मारा हाक देवा भय अट्टहासी, जब काळायसे झाले नाही। सानंदमानंदवने वसंतम, आनंदकंदम हतपापवृंदम। वाराणसीना तमनाथनाथम, श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये। श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये। श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो प्रथम नामाला, पांडुरंगा करो प्रथम नमना। पांडुरंगा करो प्रथम नमना।
तेचे वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते बुधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची मस्तके हे पायावरी वारकरी संताच्या सेवे लागे सेवक अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभेरो एक पाहतसा एकाचे दहने सावध त्या गुन्हेकारे नभा मारहाक देवा भयाट्टाहासी जब काळायचे झाले नाही दुःखंकित्या पुण्यस्मरण रूपी सेवे करता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे भक्त विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेतील उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून या अभंगामधून विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांनी तुम्हा आम्हाला उपदेश करत असताना मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर मृत्यू लोकातला मृत्यू हा प्रत्येकाला निश्चित आहे त्या मृत्यूच्या सावधानतेचा इशारा देणारा अभंग आजच्या हरी कीर्तन रूपी सेवे करताय विठाला या ठिकाणी संपूर्ण शोकाकुल असणारा शिंदे परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी अत्यंत स्वच्छ निर्मळ पवित्र समाज परोपकारी जीवन जगण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांना बरोबर आज जाऊन 1 वर्ष परिपूर्ण केलं जाते धर्म संस्कृतीला अनुसरून व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात वर्षाच्या आतमध्ये येणारा शेवटचा विधी धर्मशास्त्रकाराने त्याला पुण्यस्मरण त्याला व्यवहारामध्ये श्राद्ध म्हटलं जातं हे प्रत्येक मुलांनी आपल्या वाडवडिलांचं पितरांचं यथासंग पार पाडणं त्यांचं कर्तव्य म्हणून या अनुसंधानी गेल्या 1 वर्षापूर्वी संपूर्ण शिंदे परिवारावरती अत्यंत दुःखमय प्रसंग आणि त्या प्रसंगामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण ते वैकुंठवासी भाऊसाहेबजी किसन शिंदे आदरणीय ठिकाणी भाऊंचं प्रथम पुण्यस्मरण या पुण्यस्मरणाचा औचित्य साधून पाठीमागे त्यांचा गोड परिवार या पुण्यस्मरणाचा विधी आणि त्याच्यामध्ये हरिकीर्तनाचं नियोजन करणारा त्याच्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी आशादेवी भाऊसाहेब शिंदे पाठीमागे त्यांची चिरंजीव आदरणीय श्री ॲडव्होकेट विक्रमजी भाऊसाहेब शिंदे त्याच पद्धतीने पाठीमागे भाऊंच्या सुनबाई सुशीलाताई विक्रम शिंदे त्या पद्धतीने भाऊंच्या पाठीमागे 2 मुली त्याच्यामध्ये सौभाग्यवती निशिगंधा जालेंदर डांगे व त्याच पद्धतीने श्रीमती विजयाताई प्रकाश बडे त्याच पद्धतीने भाऊंच्या पाठीमागे त्यांचे बंधुराज आदरणीय श्री विठ्ठलजी किसन शिंदे गोरखजी भानुदास शिंदे त्याच पद्धतीने पाठीमागे सुनीलजी भानुदास शिंदे आणि भाऊंच्या पाठीमागे त्यांच्या भगिनी सौभाग्यवती रंजनाताई रामदास नाणेकर
व त्याच पद्धतीने पाठीमागे त्यांचे पुतणीत विलासजी संभाजी शिंदे, कैलाशी छगन शिंदे, बाळासाहेबजी छगन शिंदे, बाबासाहेबजी विठ्ठल शिंदे आणि सचिनजी संभाजी शिंदे असा हा परिसरातील पंचक्रोशीतील एक पारमार्थिक राजकीय सामाजिक क्षेत्राची बांधिलकी जपणारा हा संपूर्ण शिंदे परिवार आणि या परिवाराला चांगल्या प्रकारची संस्कारधारा आणि विचारधारा देण्याचं काम जर का कुणी केलं असेल तर आदरणीय या ठिकाणी भाऊंनी केले. आणि मला वाटते की भाऊंच्या कार्याचा आढावा मला वाटते की प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. भाऊ अत्यंत गोड सोजिवळ आणि अत्यंत जीवन गोड जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण मृत्यू लोकातला नियम आहे की या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक ना एक दिवशी तरी खऱ्या अर्थाने जावं लागतं. या अनुषंगाने गेल्या 1 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने भाऊंना जाणं झालं. पण भाऊ जरी आज 1 वर्षाने सुद्धा गेल्यानंतर सुद्धा भाऊंचं आज नाव घेतलं जाते. याचं कारण चांगली लोक देहाने जरी गेली तर कार्याच्या जोरावरचे पाठीमागे जिवंत राहतात. पण भाऊ गेल्या वर्षापूर्वी देहाने जरी गेले पण कार्याच्या रूपाने जिवंत आहेत आणि कार्याच्या रूपाने जिवंत राहण्याचं नाव पाठीमागे राहतं. म्हणून तो तुकोबराय म्हणतो उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तम केलेल्या कार्याच्या जोरावरती जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. देहाने जरी अशी माणसं डोळ्याला नाही दिसली पण केलेल्या कार्याच्या जोरावरती पाठीमागे समाजामध्ये जिवंत राहतात. त्यातलंच व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊंचं आहे. भाऊंनी समाजाकरता, राजकीय क्षेत्राकरता आणि सामाजिक क्षेत्राकरता फार मोठं योगदान दिलं. पण योगदान देत असताना आपल्या कुटुंबावरती सुद्धा त्याच पद्धतीने चांगल्या प्रकारचे संस्कार आणि विचारधारा देण्याचं काम केलं. माझे परमार्थ स्नेह आदरणीय आमच्या भूषणदादांनी मला सांगितलं की भाऊंनी आपल्या जीवनाच्या हयातीमध्ये मला वाटते की राज्याच्या या ठिकाणी सरचिटणीसपदी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम केलं. त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने तरुणांच्या हृदयामध्ये एक चांगल्या प्रकारची उत्स्फूर्त ऊर्जा निर्माण व्हावी याच्याकरता आमच्या तरुणांकरता भाऊंनी मला वाटते की सत्यशोध हे अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि तरुणांना चांगल्या प्रकारची प्रेरणा देण्याचं काम केलं. आणि त्याच पद्धतीने समाजामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही टिकावा याच्याकरता मतदान कशा प्रकारचा असावा या अनुषंगाने जागृत मतदार याही माध्यमातून या ठिकाणी समाजामध्ये गोड अशा प्रकारचं योगदान देण्याचं काम केलं. म्हणून पुन्हा एकदा जाता जाता मी बोलून जाईन, मी आदरणीय भाऊंना पाहिलेलं नाही, बऱ्याच लोकांनी भाऊंना पाहिलेलं नाही. पण भाऊंचं कार्य, भाऊंनी समाजाकरता केलेलं खऱ्या अर्थाने कार्य हे समाजाकरता नक्कीच प्रेरणास्थान आहे आणि प्रेरणास्थान आहेत. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय अनुसंधाने अनेक या ठिकाणी बोलत असताना महाराज म्हणतात, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या त्या करते जगा माझी, राहिल्या त्या करते जगा माझी, राहिल्या त्या करते जगा माझी. जगन्नाथ
कार्य करणारी माणसं जरी देहाने जरी गेली तरी तुकोबाराय म्हणतात की कार्याच्या जोरावरती जिवंत राहत असतात. मला वाटते त्यातलंच व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाहूंचे बरं का. आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा सकाळ उठल्यानंतर सर्वांच्याच हृदयाला आणि सर्वांच्याच मनाला चटका लावणारी बातमी कानावरती पडली आणि क्षणभर संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी स्थिर झाला. कारण महाराष्ट्राची 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेली आदरणीय श्री अजितदादांचं या ठिकाणी आज सकाळी बारामतीमध्ये खऱ्या अर्थाने विमान अपघातामध्ये जाणं झालं. मला वाटते की आज खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रातून जर का आपण बारकाने विचार केला तर मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादांच्या जाण्याने पोरका झाला बरं का. कारण समाजामध्ये अत्यंत तडकाफडकीचे निर्णय घेणारी आणि स्पष्ट बोलणारी आणि मला वाटते की सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये असणारी प्रश्नाला चिट पकड असणारी आणि प्रशासकीय या ठिकाणी क्षमता असणारी अजितदादांचं या ठिकाणी मला वाटते जाणं झालं. संपूर्ण महाराष्ट्रावरती आज खऱ्या अर्थाने ही शोककळा या ठिकाणी पसरलेली. म्हणून सर्वप्रथम कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आदरणीय या ठिकाणी दादांना वारकरी संप्रदायाच्या वतीने मी सर्वप्रथम या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची या ठिकाणी सुरुवात. विढाला विढाला काय या मृत्यू लोकातला एक अत्यंत हा नियम आहे बरं का. या नियमाचा कुणी त्याचा स्वीकार करा अथवा न करा. मृत्यू लोकांमध्ये कुणी जरी आला तो मृत्यू लोकातला अधोरेखित नियम आहे की या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक ना एक दिवशी तरी निश्चित हे जावाच लागत आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी काम करत असला तर त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना किती जरी मोठं काम केलं तर मृत्यूच्या बाबतीमध्ये कुणाला नियमाच्या विरोधामध्ये जाता येत नाही. मग याच्यामध्ये जगाचा बाप जरी असला, याच्यामध्ये हरिभक्त जरी असला, राजकीय क्षेत्रामध्ये योगदान देणार आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणार आहे, पारमार्थिक क्षेत्रामध्ये योगदान देणार आहे, पण किती जरी मोठं व्यक्तिमत्व असलं तर मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर मृत्यू हा या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाला निश्चित आहे. वंचित उदाहरण देत असताना आमचे तुकोबाराय म्हणतात एक नाही ऊर आले ज्या हरिभक्तावरती जगाच्या बापाने प्रेम करावा, हरिभक्ताची अनेक प्रकारची कामं करावी, न सांगता हरिभक्तावरती आलेलं संकट जगाच्या बापाला कळावा आणि संकटाचं निवारण करण्याकरता जगाच्या बापाने धावून जावा. पण अशा हरिभक्ताला सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर कायमस्वरूपी राहता येत नाही का. कारण या मृत्यू लोकातला मृत्यू हा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये निश्चित आहे. याच्या बाबतीमध्ये कुणाची दखल चालत नाही. बऱ्याच वेळा म्हटलं जातं महाराज मृत्यू निश्चित आहे, निश्चित आहे. मग मृत्यूच्या बाबतीमध्ये एखाद्याचा वशिला चालतो का? वशिला कामाला येत नाही. बरं, मृत्यूच्या बाबतीमध्ये आमच्या हातामध्ये पैसा आहे, पैसा कामाला येतो का? पैसा कामाला येत नाही. महाराज आमच्या हातामध्ये प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठा कामाला येत नाही. मान सन्मान आहे, मान सन्मान सुद्धा कामाला येत नाही का? कारण मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिला कामाला येत नाही.
सत्ता कामाला येत नाही, प्रतिष्ठा कामाला येत नाही, मान सन्मान कामाला येत नाही. का? कारण या मृत्यू लोकातला मृत्यू हा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये दिसतो. सोडवे न राजा देईना घरी. सोडवे न राजा देईना जगाच्या बापाचा वशिला जरी असला तरी जगाच्या बापाचा वशिला सुद्धा मृत्यूच्या समयाला कामाला येत नाही. ते महाभारतकारांनी ऋषिकेश महाराज गोड वर्णन केलं. कुरुक्षेत्रावरती युद्ध आहे आणि युद्धामध्ये द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह रचलं. अर्जुनाला बंदिस्त करायचं आणि युद्धाची परिपूर्णता करण्याची नीती कौरवांची. पांडवांच्या कानावरती बातमी गेली की चक्रव्यूहामध्ये अर्जुनाला गुंतवायचं. कृष्ण परमात्म्याने शब्द दिला अर्जुन चक्रव्यूहामध्ये जाणार नाही. मग पांडवांनी प्रतिकारात्मक प्रश्न केला की चक्रव्यूहामध्ये कोण जाणार? पांडवांच्या त्या सभेमध्ये अभिमन्यू उठला. देवा, चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी माझ्याकडे द्या. देवाने विचारलं, अभिमन्यू तुला चक्रव्यूह भेदण्याची माहिती का? आईच्या गर्भामध्ये ऐकलेली. पण देवा, चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे मात्र मला माहिती नाही. भीमदादा उठून उभा राहिली. बाळ, या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्याकडे लागली. आणि दुसऱ्या दिवशीचा युद्धाचा शंखनाद झाला आणि अभिमन्यूचा रथ पुढे चालतोय, पांडव पाठीमागे चालतात. पण त्या दिवशी मात्र जयद्रथाने पांडवांचा रस्ता अडवला आणि एकटा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला. आणि कौरवांच्या पुढे अभिमन्यूचं काही चाललं नाही आणि अभिमन्यूचं शरीर कुरुक्षेत्राच्या मातीवरती पडलं. कौरवांनी अभिमन्यूच्या चक्रव्यूह भेदण्याच्या नीतीचं भरभरून वर्णन केलं. पण ज्यावेळेस अभिमन्यूचं खऱ्या अर्थाने शरीर मातीमध्ये पडलेले त्यावेळेस कौरवांनी वर्णन केलं. पण जात असताना मात्र जयद्रथाने जाता जाता अभिमन्यूच्या पार्थिवाला लात मारली आणि हसत हसत निघून गेला. अभिमन्यूचा अपमान केला. कृष्ण परमात्म्याच्या आणि अर्जुनाच्या कानावरती बातमी गेली की अभिमन्यूचं शरीर कुरुक्षेत्राच्या भूमीवरती पडलेले. भगवंताने अर्जुनासहित आपला रथ काढला आणि जिथे अभिमन्यूचं शरीर पडलेले अभिमन्यूच्या जवळ गेली. अभिमन्यूकडे पाहिलं तर अभिमन्यूचं शरीराकडे पाहिल्यानंतर देवाने पाहिलं की पूर्ण अभिमन्यूचं शरीर रक्ताबंबळ झाले, कंठामध्ये प्राण आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कृष्ण परमात्म्याने रथातून उडी टाकली आणि अभिमन्यूच्या जवळ गेली. अभिमन्यूची मान उचलली, आपल्या मांडीवरती घेतली. बाळ, अरे कुरुक्षेत्रावरती काय लढला रे? अरे अनेक रथी महारथी मी पाहिले, पण या जगाच्या बापाने आजपर्यंत कमी वयातला महारथी आज फक्त तुझ्या स्वरूपामध्ये पाहिला. आणि अभिमन्यूच्या डोळ्यामध्ये कृष्ण परमात्म्याचे शब्द आल्याबरोबर डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवाने अभिमन्यूला विचारलं, बाळ, अरे रडण्याकरता तुला काय झालं?
अरे तुझ्यासारख्या महारथीला अरे कुरुक्षेत्रावरती देह ठेवत असताना डोळ्यातले अश्रू शोभा देत नाहीत. कृष्ण परमात्म्याचे शब्द अभिमन्यूने ऐकले. देवा अरे प्राण जाणारे मुनी रडत नाही. मग देवाने विचारलं अभिमन्यू तुझ्या डोळ्यात अश्रू का? त्या अभिमन्यूने उत्तर दिलं देवा या कुरुक्षेत्रावरती लढत असताना अरे काय लढलोय मी. अरे पांडवासहित कौरवही सांगतील पण खंत या गोष्टीची वाटती माझं शरीर मातीमध्ये पडलेलं असताना तो जयद्रथ माझ्या जवळ आला, माझ्या पार्थिवाला लात मारली आणि हसत हसत निघून गेला. देवा त्याने माझा अपमान केला, अपमान. आणि अपमानाचे शब्द पिता अर्जुनाने हे ऐकले. जवळचा गांडीव धनुष्य घेतला. बाळ अरे ज्या जयद्रथाने तुझ्या पार्थिवाला लात मारली आणि हसत हसत निघून गेला, तुझा अपमान केला. अरे त्या अपमानाचा बदला घेण्याकरता उद्या सूर्यास्ताच्या अगोदर मी त्या जयद्रथाचा वध करीन. पण पिता अर्जुनाचे शब्द अर्जुनाने थांबवले. पिताश्री अपमान तरी तुमचा नाही तर अपमान माझा केलेला आहे आणि अपमानाचा बदला मला घ्यायचा आहे. कृष्ण परमात्म्याने हातामध्ये सुदर्शन चक्र घेतले. बाळ अरे जगाचा बाप तुझ्या पुढे उभा आहे. अरे त्रिभुवनाची सत्ता माझ्या हातामध्ये आहे, काळ माझ्या अंकित आहे. या अंतिम घटकाला तुझ्या करता मी काय करू? अभिमन्यूने जगाच्या बापाकडे पाहिलं, सांगितलं देवा अपमानाचा बदला घेण्याकरता मला फक्त या अपमानाचा बदला घेण्याकरता मला फक्त 3.5 तासाचं आयुष्य द्या. अरे 3.5 तासाचे आयुष्य शब्द जगाच्या बापाच्या कानावरती पडले आणि देवाची मान झुकली. अभिमन्यूने देवाला विचारलं देवा ओ देवा द्या ना, कंठामध्ये प्राण आलेला आहे, मला द्या 3.5 तासाचं आयुष्य द्या. आणि मग मात्र जगाच्या बापाने अभिमन्यूला उत्तर दिलं बाळ अरे तुझी अंतिम घटका, अरे तुझा अंतिम समय जवळ आलेला आहे आणि अशा क्षणाला तू 3.5 तासाचं आयुष्य लय मागितलं रे. या क्षणाला जगाच्या बापाकडं तू एका क्षणात जरी आयुष्य मागितलं असताना तर ते आयुष्य देण्याची ताकद जगाच्या बापामध्ये सुद्धा नाही. आणि अभिमन्यूला त्या कुरुक्षेत्रावरती कृष्ण परमात्म्याचा वशिला असताना सुद्धा वशिला कामाला आला नाही आणि जगाच्या बापाला वशिला कामाला आला नाही आणि अभिमन्यूला आपला देह त्या ठिकाणी ठेवा लागला. का? कारण तुकोबराय म्हणतात इथे जगाच्या बापाचा वशिला कामाला येत नाही. आयुष्य संपलं, आयुष्याचा धागा तुटला, आयुष्याची दोरी तुटली की प्रत्येकाला येथे सर्व ठेवून जावा लागते. म्हणून तो तुकोबराय म्हणतात आयुष्याचा दोरा तुटला
की कोणाचा वशिला कामाला येत नाही, सगळं इथे ठेवा लागते आणि जावा लागते. ते बऱ्याच वेळा याच्यावरती संजू बाबावर का लोक शंका घेतात, महाराज जावा लागते, निश्चित जावा लागते. काही म्हणतात की महाराज आम्हाला जर का आमचा मृत्यू जवळ आला, त्या मृत्यूचा समय जर का आम्हाला कळाला, तर त्या मृत्यूचा समय कळला तर आम्ही आमचा मृत्यू वाचवण्याचा प्रयत्न करू. तिसरं असं म्हटलेलं आहे बरं का, माणसाला आपला मृत्यू कळतो, फक्त माझा मृत्यू जवळ आलेला आहे याचं लक्षण ज्याच्या लक्षात आलं का नाही, त्याला मृत्यूच्या बाबतीमध्ये सावध होता येतं. मृत्यू कळतो, मृत्यू कळतो, फक्त जाणून घेतला पाहिजे मृत्यू कसा कळतो. ते मृत्यूच्या बाबतीमध्ये जाणून घेण्याकरता महाभारतकारांनी मृत्यू जाणून घेण्याकरता 3 लक्षणं सांगितली. ज्याला मृत्यू जाणून घ्यायचंय ना त्याला 3 लक्षणं बरं का. पहिलं लक्षण महाभारतकार म्हणतात की मृत्यू जवळ आल्यानंतर कळतो, पण कधी कळतो? 6 महिन्यापूर्वी आपल्याला मृत्यू कळतो. 2 नंबर लक्षण आपल्याला मिळतं मृत्यूचं कधी? 3 महिन्यापूर्वी मृत्यूचं लक्षण कळतं. आणि 3 नंबर जर का आपल्याला मृत्यूचं लक्षण जाणून घ्यायचं असेल ना तर 15 दिवस अगोदर प्रत्येकाला मृत्यू कळतो. पण मला मृत्यू आलेला आहे हे लक्षण ज्याला कळलं तो मृत्यूच्या बाबतीमध्ये सावध झाला बरं का. ते बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव मला जाणवतोय, महाराज मृत्यू जर का कळतोय तर 6 महिन्यापूर्वी जर का मृत्यू कळतोय तर 6 महिन्यापूर्वी आम्ही आमचा मृत्यू कसा ओळखायचा त्याचं लक्षण काय? ते महाभारतकारांनी जन्मेजय राजाला मृत्यूचं पहिलं लक्षण सांगितलं. 6 महिन्यापूर्वी आपला मृत्यू कळतो बरं का. म्हणून इकडे पहा बरं का, सर्वांगाचं कान करा. ज्याला आपला मृत्यू 6 महिन्यापूर्वी जाणून घ्यायचाय त्याच्याकरता लक्षपूर्वक काय का, नक्कीच मृत्यूचे लक्षण ज्याला कळालं तो सावध झाला. मग मृत्यू कसा ओळखायचा? महाभारतामध्ये त्याचं चिंतन आलं. 6 महिन्यापूर्वी मृत्यू कसा ओळखायचा पहिलं लक्षण आलं बरं का. पहिलं लक्षण इकडे पहा, इकडे पहा. ते मी आज येत असताना बरं का, ते बऱ्याच वेळा आदरणीय आमचे साहेब होते. येताना साहेबांनी मला गाडी कशी आणली मला कळलंच नाही. ती माझी जरा थोडीशी दिशाभूल झाली बरं का संपत महाराज. ती दिशाभूल झाली. मला इथे येत असताना मला एक पहिल्यांदा उत्तर द्या, इथे पूर्व दिशा कोणत्या साईडला नेमकी? पूर्व माझ्या समोर आहे का? माझ्या समोर आहे का पूर्व दिशा? इकडे पहा, इकडे पहा. आपला मृत्यू 6 महिन्यापूर्वी कसा ओळखायचा महाभारतकारांनी लक्षण दिलं. फक्त विनंती करतो ऐकल्यानंतर कुणी घाबरू नका, प्रयोग लगेच करू नका, एवढा उपकार करा फक्त. ते पहिलं लक्षण कसं ओळखायचं? 6 महिन्यापूर्वी मृत्यू. म्हणून असं म्हटलं महाभारतामध्ये ऋषिकेश महाराज, 6 महिन्यापूर्वी मृत्यू कसा ओळखायचा? पूर्व दिशा माझ्या समोर ना आणि तुमच्या पाठीमागं. ऐका कसा ओळखायचा. आता या पूर्वेला दिवस उगवला ना, उद्या सकाळ उठल्या पूर्वेला दिवस उगवला की पूर्वेला पाठ करायची आणि पश्चिमेला चालायचं. ऐका मृत्यू कसा ओळखायचा. पूर्वेला पाठ करा आणि पश्चिम दिशेला चाला. पण चालत असताना पूर्वेला पाठ केल्यामुळे आणि पश्चिम दिशेला चालत असताना पूर्वेला दिवस उगवल्यामुळे तुमची माझी प्रत्येकाची नियमाप्रमाणे सावली पडायला पाहिजे पश्चिम दिशेला. कुठं सावली पडली पाहिजे? पश्चिम दिशेला. आता सर्वांगाचा कान करा आणि लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाची सावली पश्चिम दिशेला पडली पाहिजे. पण ज्याचा मृत्यू 6 महिन्यावरती आलेला आहे अशा माणसाची सावली पश्चिम दिशेला न पडता त्याची सावली दक्षिण दिशेला पडली की डोळं झाकून ओळखायचं माझा मृत्यू 6 महिन्यावरती आलेला आहे. फक्त पाया पडतो, घाबरू नका फक्त कोणी बरं का, घाबरू नका. आता काही म्हणतील की महाराज 6 महिन्यापूर्वीची मृत्यूची नोटीस आम्हाला आली, पण ती नोटीस कधी फाडली आणि कधी फेकून दिली आम्हाला माहितीच नाही. जरा याच्यापेक्षा जवळचा मृत्यू सांगा. आता ऐका ऐका ऐका. 3 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा? महाभारतकारांनी त्याचं गोड वर्णन केलं. 3 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा? इकडे पहा. 3 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा? आता तुमच्या इथे जवळ एखादं तलाव आहे का? नदी वगैरे जवळ तुमच्या परिसरात इथे आहे ना? ऐका ऐका. आता माझं कीर्तन झालं ना, कुणाला सांगू नका, गपचिप नदीच्या जवळ जा. 3 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा? नदीच्या जवळ जा, गुडघीतच्या पाण्यामध्ये जा. आणि गुडघीतच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये जर का आपण पाहिलं आतमध्ये तर आपल्याला पाण्यामध्ये आपलं काय दिसन? काय दिसन? प्रतिबिंब दिसेल. आता सर्वांगाचं कान करा, इकडे बघा. पण ज्याचा मृत्यू 3 महिन्यावरती आलेला आहे अशा माणसाने पाण्यामध्ये पाहिलं तर त्याला आपलं पूर्ण शरीर दिसन. पण ज्याचा मृत्यू 3 महिन्यावरती आलेला आहे अशा माणसाने पाण्यामध्ये पाहिलं तर त्याला शरीर दिसन पण आपलं मस्तक दिसणार नाही. आणि मस्तक नाही दिसलं
तर वळखायचं माझा मृत्यू 3 महिन्यावरती आलेला आहे बरं का. आता काही म्हणतील की महाराज 3 महिन्याची नोटीस फाडून टाकली, 3 महिने गेलं, आम्हाला माहितीच नाही. जवळ मृत्यू सांगा. आता ऐका, 15 दिवसावरती मृत्यू कसा ओळखायचा? ज्याचा मृत्यू 15 दिवसावरती आलाय त्याला हे लक्षण जाणवतं. कोणतं? आता माझं कीर्तन झालं की घरी जा आणि आंघोळ करण्याकरता बसा. आंघोळ करण्याकरता बादली भरून घ्या आणि भरलेली बादली डोक्यावरती वता. ऐका, आंघोळ करत असताना भरलेली बादली डोक्यावरती जरी वतली, पण ज्याचा मृत्यू 15 दिवसावरती आलेला आहे अशा माणसाने आंघोळ करत असताना ज्याचं दोन्ही खांद, इकडे पहा, ज्याचं दोन्ही खांद आणि छातीचा मधला भाग कोरडा राहिला की त्याने ओळखायचं माझा मृत्यू 15 दिवसावरती आलेला आहे बरं का. काही म्हणतील की महाराज 15 दिवसाची नोटीस फाडून टाकली आम्ही, जवळ सांगा. आता माऊलीने त्याचा आधार दिला. 9 दिवसावरती मृत्यू कसा ओळखायचा? कानात बोट घातली, आवाज नाही आला, 9 दिवसावरती. जरा जवळ सांगा. 7 दिवसावरती मृत्यू कसा ओळखायचा? डोळं घट्ट पकडा, गोल गोल रिंगा दिसतील, नाही दिसल्या तर 7 दिवसावरती मृत्यू आला. आणखी जवळ सांगा. 5 दिवसावरचा मृत्यू कसा ओळखायचा? कीर्तनामध्ये बसल्या बसल्या काय करा? कीर्तनामध्ये बसल्या बसल्या फक्त वर बघा. ती वर बघितल्यावर प्रत्येकाला आपापली भोवई दिसेल. काय दिसती? पाया पडू का बाबा? लगेच नका ना प्रयोग करू, लगेच घाबरू नका, लगेच नका घाबरू. हा, ती वर भोवई दिसन, पण आपली भोवई जर का नाही दिसली तर ओळखायचा मृत्यू 5 दिवसावरती आलेला आहे. आणि शेवटी आता ऐका, प्रत्येकाने कीर्तनात बसल्या बसल्या असं तिरक बघा. ती तिरक बघितल्या प्रत्येकाला आपापल्या नाकाचा शेंडा दिसतोय. ती तुमचं जाऊन द्या, मला दिसतोय का पहिल्यांदा बघून द्या. दिसतोय, दिसतोय, नाकाचा शेंडा दिसतोय. पण ज्ञानोबराय म्हणतात, ज्या दिवशी तुम्हा आम्हाला प्रत्येकाला आपापल्या नाकाचा शेंडा दिसत नाही, त्यांनी डोळं झाकून ओळखायचं उद्या मी नाश्ता करण्याकरता शिल्लक राहणार. माऊली म्हणतात तेचे दिनी मान, तेचे दिनी मान. नासागीची अग्रा नदीसी नयनी, नासागीची अग्रा नदीसी नयनी, नयनी 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 नयनी. पण या लक्षणाच्या माध्यमातून एकच सिद्ध आहे की आपल्याला आपल्या नाकाचा शेंडा नाही दिसला तर आपण उद्या शिल्लक राहणार नाही. पण पुन्हा एकदा माझ्या मूळ सिद्धांताला हात घाला. एवढी लक्षणं जरी तुम्हाला आम्हाला जरी कळाली आणि विज्ञान आज किती जरी पुढे गेलं असलेलं तरी विज्ञानाला सुद्धा हे लक्षण कळल्यानंतर सुद्धा मृत्यू वाचवता येत नाही का? मृत्यू लोकातला मृत्यू हा प्रत्येकाला निश्चित आहे.
महाराज तुकोबऱ्यांनी उदाहरण दिलेले बरं का ते बोक्यासारखा काळ टपून आहे बरं का. हा आणि जसा पाहता उंदीर घेऊन जायला. घेऊन जायला. उंदीर घेऊन जायला. उंदीर घेऊन जायला. पैसा काढला पैसा काढला पैसा काढलो पैसा बोक्यासारखा काळ तुमच्या माझ्या डोक्यावरती टपून आहे बरं का. तो फक्त उंदराला फक्त बाहेर येण्याची वाटच पाहतोय आणि उंदीर बाहेर आला की बोका ज्या पद्धतीने टपू नये उंदराला उचलण्याकरता तसं दादा ऐका रे तुमच्या माझ्या डोक्यावरती काळ रूपी बोका आहे आणि तो कधी तुम्हाला टिपीन हे सांगता येत नाही का. कारण काळाच्या अधीन आपला देह जाणार किंवा देह जाईल. का जाणार आहे कारण काळ त्याच्यावरती टपू नये बरं का. आणि काय बऱ्याच लोकांना हे कळतं. कधी कळतं माहितीये का ते काळाने उचलल्यानंतर कळतं मला कधी ना कधीतरी मारायचं. पण काय एकदा काळाने टिपलं की मग मात्र तुमची माझी वेळ निघून गेली. आणि काय एकदा का वेळ निघून गेली आणि मृत्यूने पकड घातली की काय तुमचा माझा मुक्काम कुणाचा कुठं नाही. पहिला मुक्काम तुमचा माझा पडतो मेल्यानंतर पहिला माझा तुमचा माझा मुक्काम पडतो. पण कुठे पडतो तुकोबराय म्हणतात हे लक्ष येला ठाबा स्मशानी ठाबा स्मशानी महाराज म्हणतात की पहिला मुक्काम येतो कुठे स्मशानभूमीत. आणि प्रत्येकाला एक ना एक दिवशी तरी स्मशानभूमीत मुक्काम करायचा आहे. पण मुक्कामाची जागा आहे मृत्यूच्या समयाला. आणि मृत्यूच्या समयाला मुलांनी मुखाग्नी दिला की लोक निघून जातात, भावकी निघून जाते, आपतिष्ट निघून जातात, प्रेम करणारी पत्नी निघून जाते, प्रेम करणारा मुलगा निघून जातो. आणि सगळी निघून गेल्यानंतर एकट्याचं प्रेत फक्त स्मशानभूमीमध्ये जळतं. आणि मग ते प्रेत जळत असताना सूक्ष्म देहाच्या रूपाने म्हणतो अरे आजपर्यंत संसाराचा गाडा हाकला, अरे संसार माझ्या कामाला आला नाही. जो पैसा कमवला आज पैसा माझ्या कामाला नाही. सत्ता नाही, संपत्ती नाही, प्रतिष्ठा नाही, मान सन्मान, मुलगा पत्नी भाऊकी कुणी कामाला आलं नाही. आणि मग त्याला कळतं अरे आजपर्यंत माझं कुणी नव्हतं नाही रे नाही क्या बात है संजवा.
या मृत्यू लोकांमध्ये आल्यापासून तर मरेपर्यंत आपलं कुणीच नाही आणि मेल्यानंतर सुद्धा आपलं कुणीच नाही. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे की हा माझा आहे, तो माझा आहे, माझ्याकरता हा धावून येईन, माझ्याकरता तो धावून येईन, पण आपल्याकरता कोणी धावून येणार नाही रे दादा. कारण मृत्यू समयाला आला की मृत्यू डोक्यावरती उभा असताना भाव कामाला येत नाही, बहीण कामाला येत नाही, अरे मुलगा कामाला येत नाही, धर्म पत्नी कामाला येत नाही. मग नाथ बाबांना परखड भाषेमध्ये तुम्हाला मला सावध करत असताना सांगावं लागलं, अरे तुमचं कुणीच नाही म्हणून नाथांनी म्हणावा, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सखे सोयरी. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सखे सोयरी. बहीण अरे बहीण कामाला येत नाही, भाऊ कामाला येत नाही, सगळं येथेच ठेवा लागते आणि प्रत्येकाला जावा लागते, जायचे. पण लोक मात्र मृत्यूच्या बाबतीमध्ये गाफील आहेत. लोक सत्ता संपत्ती ऐश्वर्यामध्ये उन्मत्त झाल्यात. मला मरायचंय, मृत्यूला मानण्याकरता तयार नाहीत. आणि मग मात्र आमच्या साधू संतांनी मृत्यूला मानत नाहीत, मृत्यूचा स्वीकार करत नाहीत. याच्याकरता सावध करण्याकरता आमच्या संतांनी पहिलं पाऊल उचललं. सावध करण्याकरता उठा जागी भारी आता स्मरण करा
माझ्या दोन्ही मित्राकरता टाळी वाजवतात सर्वांनी बरं का बा. ते दोन्ही रत्न आहेत बरं का, वारकरी संप्रदायातलं रत्न आहे दोन्ही बरं का. ते मला एक शब्द बोलण्याचा मोहच आवराना बरं का. ऋषिकेश महाराज मोहच मला आवराना. काय जेवणातला राजा पदार्थ म्हणजे शिरा, कळलं तर बघा बरं का. जेवणातला राजा पदार्थ म्हणजे शिरा आणि वारकरी संप्रदायातल्या संजू बाबा आणि संपत महाराज म्हणजे आमचा हिरा हिरा बरं का. हिरा हिरा वा. फार गोड चाल गायली, तेवढं आपल्याकडे वेळ नाही बरं का. 12:15 वाजल्यात त्याची मला पूर्ण जाणीव आहे बरं का. म्हणून संतांनी आम्हाला 12:15 जरी वाजल्या तरी सर जागा करण्याचं काम केलं. जागा जागा. पण काय माहिती का, जो खरंच झोपलाय त्याला जागा करता येतं, पण ज्यांनी झोपीचं सोंग घेतली त्याला जागा करता येत. मृत्यूच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही झोपलो नाही, तुम्ही आम्ही झोपीचं सोंग घेतलेली. म्हणून मृत्यूच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही जागा होण्याकरता तयार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही आम्ही मृत्यूच्या बाबतीमध्ये जागा होईल त्या दिवशी तुम्ही आम्ही आपापल्या मृत्यूची तयारी करता. म्हणून मृत्यूची तयारी करण्याकरता आमच्या साधू संतांनी म्हणावा यादसाठी केला होता अट्टहास. काय अट्टहास केला? भगवंताच्या नामस्मरणाचा अट्टहास केला. आणि खरं सांगू का दादा, अरे जागा होण्याकरता आणि भगवंताचं नामस्मरण करण्याकरता वेगळं काही लागत नाही. एरवी जे कर्म करताय त्या कर्माबरोबर फक्त भगवंताचं नाम घ्या, नक्कीच तुम्हाला मला मृत्यूच्या तावडीतून जगाचा बाप सोडवल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्याकरता नाम घ्या ना म्हणून असं कुणी म्हटले मला माहित नाही. असं कुणी म्हटले शब्द फार गोड आहेत बरं का. ऐका ऐका. एरवी हे जेवण करतोय, पण जेवण करत असताना भगवंताचं जर का नाम घेतलं तर ते नुसतं जेवण ठरत नाही, तो प्रसाद ठरत असतो. अरे एरवी आमच्या माता भगिनी स्वयंपाक करतात, पण स्वयंपाक करत असताना भगवंताचं नाम घेऊन स्वयंपाक केला तर तो नुसता स्वयंपाक ठरत नाही, तो महाप्रसाद ठरत असतो. अरे एरवी तुम्ही चालताय, पण चालत असताना भगवंताचं नाम घेऊन चालला तर नुसतं ते चालणं ठरत नाही, ती तीर्थयात्रा ठरत असते. आणि शेवटचं वाक्य ऐका. एरवी कर्म करत असताना, काम करत असताना भगवंताचं नाम घेऊन जर का कर्म केलं तर नुसतं काम ठरत नाही, ती कर्मभक्ती ठरते. आणि शेवटचा शब्द ऐका. ज्या घरामध्ये भगवंताचं नाम घेतलं जातं ते घर राहत नाही, त्या घराचं मंदिर बनतं. एवढी नामामध्ये ताकद आहे. विढाला भगवंताचं नाम घ्या. आणि ज्यांनी नाम घेतलं त्याने आपल्या मृत्यूची काय केली, तयारी केली. आणि मग मात्र 12:20 आमच्या तुकोबाऱ्यांचं काही लोकांनी पायीच पकडलं. तुकोबाराय मृत्यूच्या बाबतीमध्ये आम्हाला सावध करताय, नाम घेण्याकरता सांगताय, अट्टहास करण्याकरता सांगताय. पण महाराज सावध करण्याकरता सांगत असताना मृत्यू निश्चित आहे. आम्ही पाहिला नाही ना. तुकोबाराय म्हणतात पाहिला नाही असा नाही. अनेकांचा मृत्यू तुम्ही उघड्या डोळ्याने पाहिलाय, फक्त तुमच्या लक्षात आला नाही. कधी पाहिलाय? तुकोबाराय म्हणतात की आजपर्यंत तुम्ही अनेकांची दहन पाहिली, अनेकांच्या अंत्ययात्रा पाहिल्या, स्मशान भूमीमध्ये अनेकांच्या प्रेताला आग लावलेली पाहिली. तुकोबाराय म्हणतात की ज्या अर्थी त्यांचं दहन निघालं, त्यांची अंत्ययात्रा निघाली, त्यांच्या चितेला आग लावली, म्हणजे त्यांचं दहन झालं, म्हणजे त्यांच्या पाठीमागे तुमचं सुद्धा दहन होणारे. हा सावधानतेचा इशारा अभंगाच्या पहिल्या चरणात. पहात सायंकाळची
हरि 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 जय 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 गोपाल रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई ओ विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हरि 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 जय बोलण्याच्या ओघामध्ये 12-20 झाली, म्हणजे 20 मिनिटं जास्त झाली. समारोपाकडे जातोय. फक्त राहिलेल्या 5 मिनिटांमध्ये कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी सावधानतेचा इशारा दिला. एक पाहत असा एकाची दहने. तुकोबाराय म्हणतात नाही असं नाही, अनेकांचा मृत्यू उघड्या डोळ्याने पाहिलाय, पण मृत्यूच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही सावध झालो नाही. आता तुकोबाराय म्हणतात सावध व्हा. एक पाहत असा एकाची दहने. अनेकांची दहनं पाहिली, अनेकांच्या अंत्ययात्रा पाहिल्या, अनेकांच्या चितेला आग लावलेली पाहिली. हा उघड्या डोळ्याने पाहिला मृत्यूच आहे. आता या मृत्यूतून सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. का? कारण मृत्यू निश्चित आहे. आणि एक जाता जाता वाक्य, मृत्यू एवढा निश्चित आहे, पण निश्चित या शब्दाच्या बरोबर आणखी एक शब्द घ्या. मृत्यू निश्चित जर असला, पण मृत्यू कधी घाव घालीन हे सुद्धा कधी सांगता येत नाही बरं का. बऱ्याच लोकांना वाटतं आता आमचं चांगलं चाललंय, सगळे आमच्या हातामध्ये, पण सगळं चांगलं चाललेलं आहे, सगळं चांगलं चाललेलं आहे, पण उद्याचा उगवलेला दिवस उघड्या डोळ्याने पाहीन म्हणून सांगता पाहता येत नाही बरं का. ते असे गोड गायलेले बरं का. ते ऋषिकेश महाराज, मला जमणार नाही पण प्रयत्न करून बघीन मी. असे कुणीतरी गायलेले, त्यांनी असं म्हटलेले, अरे मृत्यू एवढा निश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. तो निश्चितच्या बाबतीमध्ये, मृत्यूच्या बाबतीमध्ये म्हटलेले, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दादा ऐका रे, झाले माझे कीर्तन. आयुष्याचा कुणाचा श्वास कुठे कुठे थांबेल ते सांगता येत नाही, आणि आयुष्याचा श्वास थांबण्याची वेळ आली ना, अरे अंतिम समयाला आपल्या कामाला कोणी येत नाही. अरे ज्या अयोध्येच्या दशरथ राजाला रामासारखा मुलगा आहे, पण दशरथ राजाचा अंतिम काळ जवळ आला, पण रामासारखा मुलगा सुद्धा दशरथ राजाच्या कामाला आला नाही. अरे कृष्ण परमात्म्यासारखा ज्याचा मामा आहे, अरे त्या कुरुक्षेत्रावरती अभिमन्यूचं शरीर पडलं, पण कृष्ण परमात्म्यासारखा मामा सुद्धा अभिमन्यूच्या कामाला नाही आला. अरे ज्या भीष्माचार्यांना इच्छा
कामाला आलं नाही. अरे कर्णाला दुर्योधनासारखा मित्र आहे, पण अंतिम समयाला अर्जुनाचा बाण कर्णाच्या कंठामध्ये लागला. अरे दुर्योधनासारखा मित्र कर्णाच्या कामाला आलेला नाही का? अंतिम काम जवळ आला की आपल्या कामाला कुणी येत नसतं, तो मृत्यू तुम्हाला आम्हाला टिपणार आहे म्हणून म्हटलेले सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा भुज जाएगी जलते जलते. सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा भुज जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी. आयुष्याचा भरवसा नाही, कधी आयुष्याचा श्वास कुणाचा कोठे थांबेल ते सांगता येत नाही. बरीच लोक आम्हाला म्हणतात बरं का, महाराज सकाळी आम्ही गावातल्या चौकात दोघांनी अर्धा अर्धा कप चहा घेतला, नको म्हणलं तरी माझ्या बशीमध्ये जास्त चहा टाकला आणि हसत हसत आम्ही चहा घेतला आणि संध्याकाळी 7 वाजता कानावरती बातमी आली, आमच्यातून निघून गेली. का? आयुष्याचा भरवसा नाही. पण भरवसा नाही ना, मृत्यू घाव जरूर घालणारी, पण त्या मृत्यूच्या बाबतीमध्ये सावध व्हा. उघड्या डोळ्याने मृत्यू पाहिलाय, पण ते काही लोकांना आपल्या कामावरती एवढा विश्वास असतो, ते संपत महाराज एवढा कामावरती विश्वास असतो, त्या लोकांना वाटतं आयुष्यभर मी कामच करणारी. एक लक्षात ठेवा, आयुष्यभर जरी तुम्ही आम्ही काम केलं तर काम संपणार नाही, पण काम करणारा मात्र संपल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी ते कामच म्हणणार आहे, अरे किती माझ्या करता काम केलं, पण शेवटी मीच तुझ्या कामाला आलो बरं का. झालंय माझं कीर्तन, झालं कीर्तन, मीच कामाला आलो. हे गाथा ज्ञानेश्वरी मध्ये कुठं नाही बरं काही संजय बाबा, पण ते ऋषिकेश महाराज असं कुणीतरी गायलेले बरं का. ते काम म्हणतं मी शेवटी तुझ्या कामाला येणार आहे. फक्त सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो, कुणी मनाला वाईट वाटून देऊ नका, ते कामच आपल्या कामाला येणार आहे म्हणून कुणी म्हटले ती मला माहिती आहे, त्यांनी म्हटलेले काम कामाला येणारी शेवटी म्हणून म्हटलेले. लाकूड बोले सुताराला, लाकूड बोले सुताराला, काय घासायचे ते घास मधला. एक दिवस ऐसा येईला, मीच जाणीना तुझला. शब्द फार गोडे बरं का, शब्द गोडे बरं का. मडक बोले कुंभाराला, ही मडक बोले कुंभाराला, काय घडवायचे ते घडव मधला. एक दिवस ऐसा येईला, मीच पाणी पाजील तुझला. आणि शेवटी ऐका रे दादा, शेवटी ऐका, झालं माझं कीर्तन. कापड बोले शिष्याला, ही कापड बोले शिष्याला, काय कापायचे ते काप मधला. एक दिवस ऐसा येईला, मीच झाकीन तुझला. आयुष्यभर जरी काम केलं तर काम संपत नाही, पण काम करणारा संपणार आहे. पण ते काम शेवटी म्हणते मी शेवटी तुझ्या कामाला आलो म्हणून काम संपणार नाही. म्हणून सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. भूषण दादा, सावध होता होता 12:30 वाजले. आता का सावध झालंच पाहिजे का नंतर सावध झालं तर नंतर का व्हायचं आता सावध का नंतर व्हायचं सावध? तुम्ही म्हणता तसं. वा वा वा. ते संपत महाराज, संजय बाबा, ऋषिकेश महाराज
भूषणदादा म्हणतात की आत्ता सावध व्हा. बरं आत्ता सावध व्हा, पण तुमच्या सहकार्याशिवाय मी सावध होऊ शकत नाही बरं का. मला तुमच्या सहकार्याची गरज आहे सावध होण्याकरता. आणि मग तुकोबराय म्हणले एक पहा तसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कार्य न व्हा. पण काही साधकांनी मात्र तुकोबरायांचा हात धरला. तुकोबराय जेव्हा मूर्ती येऊन तवा बघू, जेव्हा उजळून तवा बघू म्हटली. आम्ही नाही सावध होणार. आणि मग सावध होणार नाही म्हटल्यानंतर आमच्या तुकोबरायांच्या वचनाची अवहेलना केल्यामुळे ऋषिकेश महाराज आमच्या नाथ बाबांना पैठणमधून राग आला. नाही मूर्तीच्या बाबतीमध्ये सावध होणार. आणि मग नाथांनी म्हणावा नाही सावध झालं तर हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं टाळी टाळी सावध रे सर्वांनी सावध सावध. नाथ बाबाने आम्हाला पिंगळ्याच्या माध्यमातून सावध करण्याचं काम केलं. टाळकरी टाळ टाळ. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा एक जनार्दनी आमची काय बाधा येईना. भलो तो देगा बिगड़ा महादारी. बोली बोली तो देगा बिगड़ा महादारी. दादा आता तरी सावध व्हा रे. सावध व्हा सावध व्हा. आमच्या नाथबाबांनी मृत्यूच्या बाबतीमध्ये सावध करण्याचं काम केलं. पण पुढे मनवाने म्हणावा सावध व्हा. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. ठिकाण बोलो दादा वर्तमान घोटे. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. ठिकाण बोलो दादा वर्तमान घोटे. पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा पिंगा पिंगा. अबगा अबगा धांगड धिंगागा. अबगा धांगड धिंगागा. अबगा धांगड धिंगागा. अबगा धांगड धिंगागा. अवघा धांगड धिंगागा. अवघा धांगड धिंगागा. अवघा धांगड धिंगागा. अवघा धांगड धिंगागा. नको 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 घालू भिंगागा. नको नको धिंगागा. नको 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 घालू भिंगागा. नको नको धिंगागा. नको 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 घालू भिंगागा. नको नको धिंगागा. भिंगाग बाई भिंगाग. भिंगाग बाई भिंगा भिंगा भिंगा. भिंगागा बाई भिंगागा. भिंगाग बाई भिंगा. भिंगाग बाई भिंगाग. भिंगाग बाई भिंगा भिंगा भिंगा. भिंगागा बाई भिंगागा. भिंगाग बाई भिंगा. अबगा 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 धांगड भिंगागा. अबगा धांगड भिंगागा. अबगा धांगड भिंगागा. अबगा धांगड भिंगागा. धांगड धिंगागा. अवघा धांगड धिंगागा. अवघा धांगड धिंगागा. अवघा धांगड धिंगागा. बाबा आमच्या नाथबाबांनी सावध करण्याचं काम केलं. काळ तुमच्या माझ्या डोक्यावरती टपू नये. आमच्या काळाच्या तावडीतून सुटण्याकरता सावध व्हा सावध व्हा. पण प्रत्येकाच्या दारामध्ये पहाटे 4 वाजता पिंगळा येतोय आणि सावध करण्याचं काम करतोय. मग काही विचारलं सावध करण्याचं काम करायचं पण आम्ही काय करायचं.
बाबा विठुरावला काय मी करू विठुरावला मला सांगू विठुरावला देवा देवा विठुरावला ना बाबा म्हणता अरे काळ रूपी बिंदू चावण पण काळ रूपी बिंदू चावणे अगोदर मग त्याच्याकरता काय करा एकच करा काय करा हे तरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे तरी नाही कळलं केदारी नाही कळलं दुसरा येईल केदारी नाही कळलं ही सरती शेवटी बा काळ बांधून येईल सरती शेवटी बा सरत शिवती मा कळ बांधून नाही येईन सरत शिवती मा ही एका जनार्दनी आमचं काय माझा येईल एका जनार्दनी आमचं काय माझा येईल पिंगळा 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 महाभारी हरी सदे पिंगळा महाभारी पिंगळा महाभारी बोले 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 पिंगळा महाभारी पिंगळा को पिंगळा 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 मोडका तोडका थोड्या भाषेमध्ये पिंगळा घेण्याचा प्रयत्न केला या पिंगळ्यातून संत म्हणतात की सावध व्हा मग सावध होऊन काय करावा एकच करा काय करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मारा हाक देवा भयाट्टा हसे जव काळा ऐसे झाले नाही मग कुठपर्यंत हाक मारा मरणाची तव गाठोडी पदरी जिने तो चिवरी माप भरी आणि हे ज्याला कळालं त्याला आता तुकोबाराय म्हणतात की इतर मार्ग घेण्याची गरजच नाही का तुका म्हणे धिग वाहते मार्ग अंगाले मग हलवणे दे मारा हाक देवा भयाट्टा हसे जव काळा ऐसे झाले नाही माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता पुन्हा एकदा वैकुंठवासी आदरणीय श्री भाऊसाहेबजी किसनराव शिंदे पाटील भाऊंचे या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचं नियोजन करणारा त्यांचा परिवार पुन्हा एकदा दंडवत प्रणिपात या कार्यक्रमाचं अत्यंत गूढ शिस्तबद्धतेत नियोजन घडवण्याचं काम ज्यांनी केलं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे परमार्थ स्नेही माझे परममित्र आदरणीय आमचे भूषणदादा डांगे त्यांच्या पुढेही दंडवत प्रणिपात पुन्हा एकदा माझे दोन्ही मित्र महाराष्ट्राचं वैभव असणारे भजन सम्राट आदरणीय आमचे संपतजी महाराज आणि दुसरे संगीत रत्न संगीत वैभव संजय महाराज दोघांच्या पुढेही दंडवत प्रणिपात आणि कमी वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या मृदुंगाने वेळ लावलेले महाराष्ट्राचं वैभव मृदुंग सम्राट आदरणीय आमचे ऋषिकेशजी महाराज दंडवत प्रणिपात इकडे आदरणीय आमच्या धावडे सरांची गोड हार्मोनियमचे साथ त्यांच्या पुढेही दंडवत प्रणिपात आणि ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे टाळकरी वृंद विठ्ठल महाराज आदरणीय महाराजांच्या पुढेही दंडवत प्रणिपात त्या ठिकाणी करतो इकडे ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं माझे परममित्र महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तनं जिथे आपल्याला ऐकायला मिळतात ज्ञानदीप लावू जगी या चॅनलचे सर्व फक्त चॅनलचे सर्व नाहीत एक महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार माझे मित्र सुरेश महाराज त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात इकडे अजून एक लाईव्ह चॅनल आहे त्याही दादांच्या पुढे दंडवत प्रणिपात परिवाराच्या विनंतीला मान देऊन पारमार्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर दंडवत प्रणिपात आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता नाव आहे ती नाव मी शेवट ठेवलेले मुद्दाम ठेवलेले शेवट ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज पोच करण्याचं काम केलं ते असं एक म्हटलं जातं बरं का संपत महाराज संजय बुवा काय नाशिक विभाग म्हणजे माईक सिस्टीमचा बादशाह म्हटलं जातं आणि तिथे सर्वात भारी सिस्टीम म्हणजे काळू बाळू आणि 2 नंबर म्हणजे सुनील बडगे पण मला वाटते की आपल्या विभागामध्ये काळू बाळू आणि सुनील भाऊ बडगे यांच्या साऊंड सिस्टीमला ही सरस सिस्टीम देणारे म्हणजे आदरणीय आमचे संतोष भाऊ क्षीरसागर आहेत बरं का एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो आणि माझ्या हरी कीर्तन रूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती वाढ वेळ झाला वैकुंठाचे रंग बोला अंतकाळ विठवा मासे बावला पुढे सैत झाला वाढ वेळ झाला उभा पारण रंग वैकुंठ श्रीरंग कुंडली वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठ्ठल जय जय राजमापराध महाराज नाही विचारे अधिकार मी आपण क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर रंग माया
तारण पिको